अनंता टावर उल्वे जे पनवेलमध्ये येत आहे, या सोसायटी समोर, या टावर समोर 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर B.R. आंबेडकर नावाची डिजिटल साईन LED बोर्ड कडून लावण्यात आली होती, लावलेली आहे. आणि मुंबईमध्ये सर्वात मोठी डिजिटल LED साईन म्हणून ही उल्वेचं एक नवं प्रतीक बनलेलं आहे. पहिल्यांदा मी आज सर्व भीम सैनिकांना जय भीम करतो की त्यांनी ही LED साईन लावली. 14 एप्रिल पासून ते आतापर्यंत ही त्या ठिकाणी साईन आहे, परंतु ही साईन आता मनुवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेली आहे. मनुवाद्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचरची सुद्धा आता ॲलर्जी वाटायला लागली. ज्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं, त्या बाबासाहेबांची सिग्नेचर सुद्धा मनुवाद्यांना आता डोळ्यात खुपते. ही एवढी भव्य सिग्नेचर आहे की त्याच्यामुळे त्या परिसरात एक शोभा आणि सुशोभीकरण वाढलेलं आहे. खरं तर या भीम सैनिकांचं स्वागत तिथल्या लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे, पण मनुवादी कामाला लावून सिडकोला तक्रारी अंधारात देऊन तुमच्या जर दम असेल तर उघड उघड विरोध करून दाखवा. तुम्ही अंधारात जाऊन सिडकोला ज्या काही तक्रारी द्यायला लागलात, जे कोणी मालावडे फालावडे लक्षात ठेवा, प्रशांत ठाकूर भाजपचा आमदार लक्षात ठेवा. नाटकं करू नका. बाबासाहेब आंबेडकरांची डिजिटल साईन जर उल्वेमधून हटली तर गाठ बाबासाहेबांच्या लेकराशी याद राखा. भाजपचे प्रशांत ठाकूर, तुम्हाला जय भीमवाल्यांचं मतदान चालतं आणि बाबासाहेबांची सिग्नेचर चालत नाही का? त्या सिडकोच्या अधिकाऱ्याची नोटीस काढायची हिंमत कशी झाली? ते कोण अधिकारी आहेत मनुवादी की तुम्ही स्वतःहून ही सिग्नेचर काढा? दमदाटी करताय, दबाव आणताय. खपून घेतलं जाणार नाही. उल्वेमध्ये अनंता टावर समोर लागलेली ही सिग्नेचर काढण्यासाठी सिडको प्रशासन त्या ठिकाणी प्रयत्न करतंय आणि सिडकोला इशारा देतो, मी येतोय तुम्हाला भेटायला. डिजिटल साईनला विरोध करणारे समाजकंटक आहेत, देशद्रोह आहेत. अरे बाबासाहेबांनी देशाचं संविधान लिहिलं आणि त्या बाबासाहेबाची एक साईन चालत नाही? हे कोण समाजकंटक आहेत? त्यांनी पुढे यावं. अंधारातून तक्रारी देता आणि अंधारातून त्या ठिकाणी प्लॅनिंग करता. भीम सैनिक त्या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्यांना आव्हान करतोय की ताकदीने उभा राहा. मी तुमच्या सोबत आहे, भीम सैनिक सोबत आहेत. सगळा महाराष्ट्र घेऊन येईल. कोणत्याही परिस्थितीत सिडकोला इशारा देतोय, जर या साईनला टच करण्याचा जरी प्रयत्न केला, आमदार प्रशांत ठाकूर लक्षात ठेवा, कुणाच्याही नादी लागायचं. जय भीमवाल्याच्या नादी जर लागलात तर एकालाही सोडणार नाही, हा गर्भित इशारा देतोय. आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगतो, तुमच्या आशीर्वादाने पनवेलमध्ये कुठं कुठं काय काय उभं आहे ते काढायला लावू नका. साईनला जर बोट लावण्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर मग तुमच्या नोकऱ्या सुद्धा कशा राहतात आणि तुमच्या आशीर्वादाने पूर्ण पनवेलमध्ये काय खेळ सुरू आहे तो एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही. लेटर काढताना 1000 वेळेस विचार करायचा असता. तुम्ही लेटर काढलं कसं? अरे चांगलं सुशोभीकरण त्यांनी केलंय, स्वतःच्या खिशातून केलंय. हे करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं आहे, सरकारचं आहे. राज्य सरकारने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या साईनला तुमच्या पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये कोण मनुवादी विरोध करतोय? कशासाठी विरोध करतोय? मुंबईमध्ये बाबासाहेबांचे लेकरं मोठ्या प्रमाणात आहेत. आगीशी त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करू नका. जर साईनकडे वाकड्या नजरेने बघितलं, अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे प्रतीक उद्ध्वस्त काय करताय, अंधारातून मोहीम काय चालवताय? अचानक हे जागे झालेले भांडगुळ कोण आहेत? अरे तुमच्या गाडीत दम नाही समोर यायचा म्हणून अंधारातून काड्या करता. मी येतोय साईनला अभिवादन करायला, भेटायला मी येतोय या 2 दिवसात. बघतो कोणता मायचा लाल त्या ठिकाणी विरोध करतोय. सिडकोच्या कार्यालयाला सुद्धा भेटणार आहे. काय काय पनवेलमध्ये अतिक्रमण आहेत, तुमच्यात हिंमत आहे तर काढून दाखवा. तिथल्या बड्या लोकांचे, भांडवलदारांचे अतिक्रमण ते तुम्हाला चालतात आणि बाबासाहेबांच्या सिग्नेचरला काढण्याचं लेटर काढता, याचा मी निषेध करतो. तात्काळ या ठिकाणी ही जी नोटीस आहे ती परत घ्यावी आणि जे कोणी त्या ठिकाणी अंधारातून तक्रारी देते त्यांच्यावरती समाजकंटक म्हणून कारवाई करावी. कदापि डॉक्टर B.R. आंबेडकर साईन LED मध्ये केलेली भव्य साईन ही तिथून हटणार नाही. उलट तिचं संरक्षण, तिची देखरेख लोकप्रतिनिधी आमदार
प्रशांत रामशेठ ठाकूर यांनी करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करावा आणि त्याचं मोठ्या प्रमाणात मजबूत सुशोभीकरण करण्यासाठी बजेट जाहीर करावं असं सुद्धा आव्हान करतो. अनेक प्रकरणं माझ्या कानावर आलेत. तिथले गार्डनाला रोखलं जातंय, काम रोखलं जातंय, बंद केलं जातंय. ते सगळं मी बाहेर काढणार आहे. लवकरच मी उलवेला येतोय आणि म्हणून सिडकोनी जो काही घाट घातलाय तो तात्काळ रद्द झाला पाहिजे. डॉक्टर B.R. आंबेडकर नावाची साईन त्याला टच जरी केलं तर घाट पॅन्थरशी लक्षात ठेवा. सिडकोचे अधिकारी आणि मनुवादी अलर्ट व्हा. कदापि जर वाकड्या नजरेने साईनकडे बघितलं तर राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय. विनाकारण आम्हाला अंगावर घेऊ नका. आम्ही बळजबरी कुणाच्या अंगावर येत नाहीत आणि जर आमच्या अंगावर आला तर त्याला सोडत नाही ही आमची ओळख आहे. म्हणून हा डॉक्टर B.R. आंबेडकर सिग्नेचर उभा करणाऱ्या भीम सैनिकांना जय भीम करतो. ताकदीने लढू आणि स्मारक याचं कायमस्वरूपी अस्मितेचं प्रतीक म्हणून आपण उभा करण्यासाठी प्रयत्न करू असा शब्द सुद्धा देतो. जय भीम.